भारतीय जनता पार्टी आणि चालुक्य घराणं पूर्ण ह्या आमदार साहेबाच्या ताकदीशी आहे। एक नंबरला आमदार साहेबाचं धनुष्यबाणाचं चिन्ह आहे। ते भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून सन्माननीय उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ज्या दिवशी गेले तिथूनच या गद्दारीची सुरुवात झाली। मुगले सरनी सिमेंट रस्ता आणले, लाईट आणले, तुम्ही असं म्हणा त्यांना रस्ता केला बाबा मी रेल्वे आणतो म्हणा, हा त्याने एमआयडीसी आणलंय मी विमानतळ आणतो म्हणा, विकासाचं बोला। ग्रामपंचायतचे निवडून लढवून तर माहितीये का सरांना? हा उमरगा तालुक्यामध्ये किती गावात माहिती नाही का? हे आपल्या जवारीच्या रानामधलं बुजगाव नाहीये। मी सत्तेच्या लाचारी पै मुख्यमंत्री पदासाठी आपल्या मुलाला मंत्री करण्यासाठी जेव्हा तुम्ही बीजेपीची साथ सोडलात, त्यांच्या सोबत सत्ता अजून स्थापन तेव्हा केलात, तेव्हा गद्दारी कळाली नाही का? ते चालतंय म्हणजे तुम करे सो चमत्कार, हम करे सो बलात्कार, है ना? ज्या वेळेस माझी शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन, हे बाळासाहेबांनी बोललेले होते। ते तुम्ही विसरलो। तुम्ही आपलं ठेवाचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून, हा हे चालतंय, है ना? बोललेलं बरं, कुठल्याच अफवेला बळी ठेवू नका। भारतीय जनता पार्टी आणि चालुक्य घराणं पूर्ण ह्या आमदार साहेबाच्या ताकदीशी आहे। पूर्ण सगळ्याच गोष्टीने आम्ही आमदार साहेबाच्या पाठीमागे आहे। कुणी काही सांगेल, कुणी फोन करेल, काही करेल, कुणाचं न ऐकता तुमच्या सदसद विवेक बुद्धीला जे पटेल ते आपण जाऊन येणाऱ्या 20 तारखेला एक नंबरला आमदार साहेबाचं धनुष्यबाणाचं चिन्ह आहे, ते चिन्ह बटन दाबून आमदार साहेबाला जास्तीत जास्त मतानं आपण निवडून द्यावं हीच विनंती करतो। की गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून आपण एकच शब्द सगळ्यांच्या कानावर येतोय, गद्दार 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 गद्दारी केली। गद्दारी नेमकी कुणी केली ह्याचा विचार आपण सर्वांनी केलाय का? 2019ला ज्या वेळेस आपण सर्वांनी मतदान करून आपल्या या महाराष्ट्रात युतीचं सरकारला मॅन्डेट देऊन आपण महायुतीचं सरकार स्थापन होणार, त्यावेळेस ऐन टायमाला सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन त्यांच्याबरोबर युती करून सरकार स्थापन केलं। त्याच वेळेस खरी गद्दारी सुरुवात झाली आणि सन्माननीय चौगुले साहेबाच्या माध्यमातून जो निधी हा आपल्या तालुक्याला प्राप्त झालाय, हा माझं वय आता जवळपास 42 ते 43 वय आता सध्या चालू आहे। मी तर माझ्या आयुष्यात इतका निधी जसं समजतंय राजकीय किंवा सामाजिक समाजकारण जसं समजतंय एवढा निधी आपल्या तालुक्याला कधीच प्राप्त झालेला नाही। आता इथं वडीलधारी मंडळी बसलेले आहेत, आपल्यालाही तुम्ही आमच्यापेक्षा वयाने जास्त आहेत। आत्तापर्यंत त्या उमरगा लोहारा तालुक्याच्या इतिहासात इतका निधी तुम्ही पाहिलाय का नाही हे विचार करण्याची गरज आहे। 2.5 वर्षात त्या 3 वर्षाच्या कार्यकाळात सन्माननीय उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, एका मंत्र्यांनी तर सोडा एका आमदारांनी सुद्धा त्यांचं तोंड बघायला भेटलं नाही त्या काळात त्यांना। मग ज्यावेळेस या राज्याचा कर्ता जर त्यांच्या आमदारांना मंत्र्यांना भेटत नसेल तर बंड हे साहजिक होणारच आहे। त्या जागेवर उद्धव ठाकरे असतील, मी असतील, किरणबाई असतील, आम्ही जर कार्यकर्त्याच्या अडीअडचणीला थांबत नसलो तर कार्यकर्ते निश्चितच बंड करणार। गद्दारीची सुरुवात तर यांच्यापासून सुरुवात झाली। भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून सन्माननीय उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ज्या दिवशी गेले तिथूनच या गद्दारीची सुरुवात झाली। एखादा व्यक्ती गावचा सरपंच झाला तरी सुद्धा त्याच्या वागण्यात किती फरक आणि अंतर पडतो, पण आमदार साहेबांनी गेल्या 15 वर्षात असा काय फरक त्यांच्या स्वभावात, जो पहिल्या दिवशी पहिल्या 5 वर्षिकला ते निवडून आले होते तेच स्वभाव आज या 15 वर्षाच्या नंतर आहे। कुठेही आरेरावीची भाषा कुणाला केली नाही, कुणालाही मी 15 वर्ष आमदार असलेला आहो आणून असं काय उर्मुटपणाने त्यांनी वागले नाहीत, बोलले नाहीत। कुणाच
कुण्या बी सभेमध्ये त्यांच्यावर विकासासारखं बोलण्यासारखं काही मुद्दा नाही. फक्त गाडू ह्यांना पुरू, ह्यांच्या छाताडीवर बसू, ह्यांना यांचं दाखवून देऊ, ते खाऊन बस म्हणा, शेतच बस म्हणा. अरे बाप रे, चौगुले सरने सिमेंट रस्ता आणले, लाईट आणले. तुम्ही असं म्हणा त्यांना रस्ता केला म्हणून मी रेल्वे आणतो म्हणा. हा, त्यानं MIDC आणलंय, मी विमानतळ आणतो म्हणा. विकासाचं बोला. हा, तेव्हा काही लोकांना खरं वाटेल. कोण कामाचं आहे, कोण कामाचं नाही. 15 वर्षामध्ये चौगुले सरनी काय केलेलं इथं. आता येणारे स्वामी सर काय करणार आहेत. ग्रामपंचायतची निवडून लढवून तर माहितीये का सरांना. हा, उमरगा तालुक्यामध्ये किती गावात माहिती नाही का, काहीच माहिती नाही. आणि सांगतात आता आमदारकीचे स्वप्न बघू लागल्यात. आमदारकीचे स्वप्न कसं बघू लागल्यात, काय बघू लागल्यात, कोण बघू लागल्यात, सगळ्याला कळालंय. कोण आमदार होणार आहे, कोण काय करणार आहे. हा, हे आपल्या जवारीच्या रानामधलं बुजगाव नाहीये, लक्षात ठेवा तुम्ही. मी आता एक 15 दिवस झालं मी तालुक्यामध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये सर्व ठिकाणी फिरलो. सगळीकडे सगळ्या लोकांचं मी ऐकून घेतलो. प्रत्येक गावामध्ये गेल्यावरती एकच विचारत होतो. मग म्हणून त्यांनी आले, त्यांचे भाषण झाले, त्यांनी काय बोलले, तुम्ही काय बोललात. तर प्रत्येक गावामध्ये गेल्यावरती त्यांच्यावर बोलण्यासारखं, त्यांनी सांगण्यासारखं असं कुठलंच विकास कामाचं काहीच नाही. किंवा त्यांचंच नाही तर नाही, त्यांच्या उमेदवाराचंही कुठलं काय नाही. प्रत्येक गावामध्ये मी गेल्यावरती मग त्यांचे उमेदवार असतील किंवा आपले धाराशिव जिल्ह्याचे खासदार साहेब असतील. आता आपले धाराशिव जिल्ह्याचे खासदार साहेबून आता माझ्या अंदाजाने 6 वर्ष संपून 6वं वर्ष चालू असेल किंवा 7वं वर्ष चालू असेल. ह्या 6-7 वर्षाच्या मध्ये आपल्या तालुक्यामध्ये असं कुठलाच गाव नाही की तिथं एकही रुपयाचं काम झालेलं नाही किंवा तिथं निधी आलेला नाही. मग त्या तुलनेमध्ये आपल्या आमदार साहेबांचं मी सर्वांपुढे विषय काढलो किंवा प्रत्येक गावामध्ये विचारलो, बाबा आपल्या आमदार साहेबांच्या इथं काय कुठले विकास काम झालेले आहेत का नाही. असं कुठलंच गाव निघालं नाही की तिथं कोटीच्या पुढे निधी गेला नाही. प्रत्येक ठिकाणी कोटीच्या पुढे निधी गेलेला आहे. आणि आमदार साहेबांनी निधी देत असताना कुठल्याच जाती पंथाचा धर्माचा तो माणूस कुठला आहे, कोणाचा आहे, काय कधीच कुणाला विचारलं नाहीत. प्रत्येक समाजाला सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेले त्यांनी. पण आता हे येतात जातात, हे गद्दार निघाले, ह्यांना फाडूत, गाडूत, चिरूत, छाताडीवर बसूत, हेच प्रत्येक भाषणांमध्ये यांचं वाक्य हेच आहे. पण आमदार साहेबांनी काय केले, आपण काय करणार आहोत, आपला उमेदवार काय करणार आहे, यांना काही सांगायचं नाही. फक्त गद्दार, एकच विषय गद्दार. आता किती राग, आता किती लागलेला गद्दार म्हणल्यावर. हा, असंच बोलायचं. 2019 मध्ये तुम्ही काय केलो. टायमाला तुम्ही सत्तेच्या लाचारी पायी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या मुलाला मंत्री करण्यासाठी जेव्हा तुम्ही BJPची साथ सोडलात, त्यांच्या सोबत सत्ता अजून स्थापन तेव्हा केलात, तेव्हा गद्दारी कळाली नाही का. ते चालतंय. म्हणजे तुम करे सो चमत्कार, हम करे सो बलात्कार, है ना. हे असंच की. हा, हे सगळं तुम्हाला चालतंय आणि आम्ही केलेलं काय चालणार नाही. बरं, आम्ही काय केलं म्हणजे आम्ही काय केलं नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे चाललो. बाळासाहेबांचे जे वाक्य जे विचारात आम्ही त्यांच्यासोबत चाललेले. का बरं, बाळासाहेबांनी बोलले होते ज्या वेळेस माझी शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन. हे बाळासाहेबांनी बोललेले होते. ते तुम्ही विसरलो. तुम्ही टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. हा, टाळी त्याला 2 हातच लागतात. चूक एकाची कधीच नसते. चला ठीक आहे, एकटे चौगुले सर गेले, आपले शिंदे साहेब गेले. अहो 55 पैकी 40-45 जातात म्हणजे का सगळे त्या गुराकाचेच आहेत. सगळे मंत्री आमदार होते. त्यांना बी काय कळत असेल का नसेल. हा, गेल्याला गेलं, आपलं ठेवाचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून. हा, हे चालतंय, है ना.